हॅलो फ्रेंड्स, तर जस्ट कमेंट्ससुद्धा येतात की ताई तुझ्या शॉपमधले केक तू कसे बनवते. तर म्हटलं चला आज माझ्या शॉपमधलाच एक केक तुमच्याशी शेअर करावा. तर हा जो केक आहे हा मी माझ्या शॉपमध्ये ठेवण्यासाठी नाही बनवते, पण मी याच पद्धतीचे केक बनवते मी शॉपमध्ये ठेवण्यासाठी. तर हा मी पायनॅपल फ्लेवरचा केक जो आहे तो क्रमकोट करून डीप फ्रीजमध्ये सेट करून घेतला. बऱ्याच कमेंट्स येतात की ताई डीप फ्रीजमध्ये किती वेळ ठेवते. तर मी 1-2 तासासाठी सेट करण्यासाठी ठेवते, 1-1.5 तास, आणि मग नंतर फायनल करून साधारणतः परत 1-1.5 तास ठेवते आणि मग शॉपला पाठवून देते. तिथे ते AC काउंटर जे आहे त्यामध्ये ते पुन्हा एकदा जरी थोडाफार त्यामध्ये आईस जमा झाला तरी ते पुन्हा एकदा व्यवस्थित सेट होऊन जातात आणि मग कस्टमरला द्यायलाही व्यवस्थित होतात. तर हा पायनॅपल फ्लेवरचा केक बनवण्यासाठी मी 200 ग्रॅम प्रीमिक्स घेतलं. केक आहे अर्धा किलोचा. 200 ग्रॅम प्रीमिक्स घेऊन त्यामध्ये थोडासा येलो कलर आणि पायनॅपलचं इसेन्स ॲड केले. तुमच्याकडे इमल्शन जर का असेल तर बेस्ट आहे. इमल्शन असेल तर कलर टाकण्याची गरज पडत नाही. छान अशी फिनिशिंग करून घ्यायची. हे जे प्लेन स्क्रेपर आहे हे नूरचं आहे आणि ह्याने मला फार इझी पडतं. जसं बऱ्यापैकी बेकिंगच्या क्षेत्रात मी आहे तेव्हापासून हे स्क्रेपरसुद्धा माझ्यासोबत आहे. तर या पद्धतीने मी केक बनवते आणि आता ह्याची फिनिशिंग व्यवस्थित करून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा फिनिशिंगवरती सगळं डिपेंड असतं. तुमच्या केकची डिझाईन जरी सिंपल असेल तर जर फिनिशिंग चांगली असेल ना तर केक छान दिसतो. तर या पद्धतीने सगळीकडून छान अशी फिनिशिंग करून घेणार आहे आणि हा कस्टमरला द्यायचा होता त्याच्यामुळे मग मी त्याला जेलने करणार आहे कवर, पण पूर्ण करणार नाही आहे. बऱ्याच वेळा माझ्या शॉपचे केक जे आहेत ते जेलने कव्हर करावे लागतात. कसं का करते मी हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल किंवा एखादा व्हिडिओ त्यासाठी बनवणार आहे. तर आता इथे जे पायनॅपल फ्लेवरचं जेल आहे माझ्याकडे, मी 2-2, 2.5 किलोचे जे जेलचे टीन येतात तेच घेते कारण मला जास्त प्रमाणात लागतं. तुमच्याकडे जरी न्यूट्रल जेल असेल तर त्यामध्ये थोडंसं इसेन्स आणि थोडा कलर टाकला तरी चालेल किंवा मग तुम्ही थोडंसं इमल्शन यूज केलं तरी चालेल न्यूट्रल जेलमध्ये आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. हे बघा ड्रिपिंग कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची करायची आहे. जास्त जर थिक असेल तर त्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे आणि मग या पद्धतीने ते अगदी इझिली स्प्रेड झालं पाहिजे या पद्धतीने करायचं आहे. आता ड्रिप्स जास्तच झाल्या होत्या, मग मला असं वाटलं की थोडंसं साईडला जे आलं होतं जेल ते या पद्धतीने मी स्प्रेड केलं, पण पूर्णही केलं नाही, फक्त अर्ध्यापर्यंत केलं. अर्ध्यापर्यंत करूनसुद्धा त्याला पुन्हा एकदा ड्रिप्स आल्या होत्या आणि वरच्या साईडने थोडंफार आलं होतं ते पुन्हा एकदा साईडला करून घेतलं. आणि जेव्हा आपण स्प्रेड करायचं आहे आपल्याला जेल, तर तेव्हा जेल छान असं चमच्याने अगोदर एखाद्या बाउलमध्ये वाटीमध्ये घेऊन फेटून घ्यायचं. त्यामधल्या सगळ्या गठळ्या मोडून घ्यायच्या, म्हणजे मग काय होतं व्यवस्थित स्प्रेड होतं. आता हे व्हाईट जेल आहे आणि याच्या अशा पद्धतीने डॉट्स मी देऊन घेतलेले आहे. सिंपल सोबर डिझाईन मी करत असते शॉपमध्ये सुद्धा, जेणेकरून पाहिल्या क्षणीच पटकन आवडेल असा केक. तर आता आपल्याला व्हाईट आणि ब्लॅक जेलचे ड्रॉप्स मी करून घेतलेत. हे सुद्धा जेलचे डब्बे येतात, साधारणतः 2.5 किलोचे डब्बे हे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. आता एक टूथपिक घेतली आहे आणि बरोबर सेंटर पकडायचं आहे, हळूहळू टर्नटेबल फिरवायचं आहे. डिझाईन तुमच्या समोर आहे. अगदी छान डिझाईन होते, अगदी सोबर सिंपल आहे पण ती तितकीच छान दिसते. तर आता थोडंसं छोटंसं मोदक नोझल घेऊन बॉर्डरसुद्धा तयार केली आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने 1-2 रोझेट्स तयार करून घेते, 2-3. त्याच्यामुळे आणखी छान असा लुक आपल्या केकला येऊन जाईल. आणि काही चॉकलेटचे टॉपर्स असतील तर ते यूज करू शकता, फॉक्स बॉल यूज करू शकता, एखादं रोज तुम्ही बनवून यावरती ठेवू शकता. आता पूर्ण तुमच्यावर डिपेंड आहे. आता चेरी न ठेवता मी रेड जेलचे डॉट्स इथे दिलेले आहेत आणि केकचा लुक चेंज करण्यासाठी अजून काही डॉट्स आपण देऊयात. बऱ्यापैकी बेकरी स्टाईल केकला या जेलचा जास्त यूज केला जातो. तर बघा या पद्धतीने अगदी सिंपल असा अर्धा किलोचा पायनॅपल केक तुमच्यासमोर रेडी आहे. आणि मध्ये तुम्हाला नाव टाकायचं असेल तर नाव टाकू शकता, एखादं टॅग छानसं लावू शकता. तर केक कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पायनॅपल फ्लेवरचा केक जनरली सगळ्यांचाच फेवरेट आहे. तुमच्याकडे कोणता केक फेवरेट आहे नक्की सांगा आणि कोणत्या केकच्या ऑर्डर्स जास्त असतात हेही कमेंट करायला विसरू नका. चला भेटूयात छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.